दत्तात्रय प्रभूचे स्थान. स्नान करून टोपी घालावं, कोणतरी बांधावं. बांधू बाबाला विचारून बांधू. बाबाला विचारून बांधू. आता दुसऱ्या नंबरचं कोणतं स्थान? इकून करायचे का तिकून करायचे? दुसऱ्या नंबरचं कोणतं स्थान पाया पडायला? तिकून मध्ये मध्ये आहे का? मध्ये मोठ्या मंदिरात. बरं. मोठ्या मंदिरात आहे म्हणून पलीकडं बरं छोटा मंदिराची उंची लांबी रुंदी ह्याच्यावरून बी मंदिर ठरवलं जाते लहान मोठं. हे आहे आसन स्थान. सर्वज्ञाच्या वेळी येथे लिंबाचे झाड होते, त्या झाडाखाली हे स्थान आहे. लिंबाच्या झाडात टेकून पूर्वलिंग आसन होत असे. सर्वज्ञांना इथे आसन असताना महादाईसाच्या दाईबाची भेट झाली. त्या प्रसंगी सर्वज्ञांनी महादाईसाला दुर्भंगेचा दृष्टांत निरूपण केला. त्यानंतर महादाईसाला सर्वज्ञानाला ज्ञानकोशाची गोष्ट सांगितली. माई भट्टांना द्रव्य देऊन येण्यासाठी अनुज्ञा देणे, भट्टोबासाची वाट पाहणे, महादाईसाला सर्वतोमुख विखोर निरूपणे, महादाईसाला याच ठिकाणी पाणीयातून गुंडा व सामान्य स्त्रीचा दृष्टांत निरूपण केला व त्यानंतर महादाईसा सर्वज्ञ श्री जगदधन प्रभूंना अनुसरले. ही जागा म्हणजे दायंबाची आणि महादाईची भेट म्हणून पण आहे. इथे 5-7 लीळा पण आहेत. ते संध्याकाळी आपण ऐकू. 11 संस्थाने 11, 12, 13. हे पण सर्वज्ञाच्या येथे पश्चिमाभिमुख आसन होते. बसत होते स्वामी. वर काही नाही. हे सरापच असं टाकलं ऑर्डर आहे. हो हो हां हां अवघड आहे असं म्हणजे. पाया पडला सगळीकडे, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही इथे किती लीळाच आहेत देवाच्या? इथे लीळा देवाच्या लीळा किती झाल्या तिथं माहित नाही. कुणाला माहित नाही याच्यातल्याला. बरोबर. कोणाला तरी आम्हाला माहिती आहे. वाचावं लागतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे मंदिर. मोठा आहे. आवाज कसा मारते. कोळवाडीचा घंटा एवढाच आहे बरं आमच्या गावचा म्हणजे. वाव. इथं भरपूर स्थान आहेत. लीळा पण भरपूर आहेत. वाह, खूप छान मंदिर बांधले. हो, लीळा पण भरपूर आहेत आणि खूप छान खूप छान खूप छान.
इकडं कोण आहे आपलं होड आहे. एक एक वाचून दाखवतो.